नगरपालिकेची आता जी भूमिका आहे ती फारच चुकीची आहे। कारण याबाबतच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी अधिवेशनामध्ये पीओपी मूर्तीबाबत एक विषय घेतला की पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी त्याची काकोडकरांची समिती स्थापन केलेली आहे। त्याचप्रमाणे माननीय आशिष शेलार साहेब यांनी देखील राजीव गांधी इन्स्टिट्यूट यांच्याकडे पत्रव्यवहार करून पीओपी वरील बंदी कशी उठवता येईल यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच ठिकाणातून आणि बऱ्याच जिल्ह्यातून आपण पीओपी वरील बंदी उठवावी यासाठी आपण केस दाखल केलेले आहेत आणि येणाऱ्या 23 तारखेला त्या केसेसची सुनावणी होणार आहे। याचा अर्थ असा आहे की आपण न्यायप्रविष्ट असताना नगरपालिका ही जाणून बुजून मूर्तिकारांवर कारवाई करत आहे, ती कुठेतरी थांबायला पाहिजे। या उलट नगरपालिके जर आपण बघितलं आज 7-8 वर्षे प्लास्टिक बंदी असून देखील त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही। राजरोसपणे आज प्लास्टिकची विक्री चालू आहे। तसेच अनाधिकृत धंदे, अनाधिकृत बांधकाम, अतिक्रमण ह्याकडे दुर्लक्ष करून नगरपालिका त्यांचे काम करत आहे, परंतु गणपती मूर्तिकारांचे ते हात धरून मागे लागलेले आहेत आणि त्यामुळे मूर्तिकार एकदम हातबल झालेला आहे। हातचा व्यवसाय त्याच्या संपूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून येणाऱ्या काही दिवसात नगरपालिकेने आपली भूमिका स्पष्ट नाही केली, मूर्तिकारांवरच्या कारवाई थांबवल्या नाहीत, तर येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये लाखो मूर्तिकार आपल्या ज्या पीओपीच्या मूर्त्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत, त्या पीओपीच्या मूर्त्या नगरपालिकेच्या कार्यात आणतील। त्याचप्रमाणे रस्त्यावर या मूर्त्या घेऊन उतरते निदर्शन मोठ्या आज मूर्तिकारा उपासमारीची वेळ आलेली आहे। जर नगरपालिकेने आपली भूमिका थांबवली नाही आणि एखाद्या मूर्तिकाराने आत्महत्या केली तर पूर्णपणे नगरपालिका प्रशासकच जिम्मेदार असणार आहे। सध्या तर विषय असा आहे की आज पेण हमरापूर म्हणजे गणेश मूर्तींचं माहेरघर, इथून लाखो गणेश मूर्त्या आज बाहेर देशात परदेशात जात असतात। या मूर्त्यांच्या कामासाठी आमच्याकडे अनेक महिला वर्ग, अनेक तरुण युवा बेरोजगार काम करत असतात। आज आमच्या इथे 90% मूर्त्या तयार झालेल्या आहेत, त्या आमच्या शेतामध्ये इथे आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्या मूर्त्यांची आज जर आमच्याकडून जर अशा आमच्यावर जर कारवाई होत राहिल्या तर त्या मूर्त्यांचं आम्ही करणार काय? आमचे तरुण बेरोजगार खरंच आत्महत्या करण्याच्या संकटात येतील किंवा आमच्यावर जी परिस्थिती आज आलेली आहे त्याचा योग्य रीतीने विचार करून मार्गदर्शन करावं। आणि आज पीओपी संदर्भात इतर राज्यामध्ये हैदराबाद असेल, तेलंगणा असेल, इतर राज्यामध्ये जोरदार पीओपी मूर्तींचं उत्पादन चालू आहे, पीओपी मूर्तींची कामं चालू आहेत। सगळीकडे मूर्ती चालू असताना आज आपला महाराष्ट्राचा मूळ आपला जो उत्सव आहे गणेशोत्सव, त्याच्यामध्ये आमचा मराठी माणूस, मराठी मूर्तिकार भरडला जातोय। तर ही आमची विनंती आहे की याच्यातून आम्हाला लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढून द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।